हे पद्धत जी आहे वेळ मारून देण्याची, अरे तुम्ही आता राज्यात काय चाललंय ते सांगा ना। अतिवृष्टीच्यामुळं त्याच्यामध्ये ढगफुटीच्यामुळं जे पावसाने नुकसान झालेले, अजूनही पाऊस पडतोय, अजूनही हवामान खातं म्हणतंय की पाऊस पडेल। आपलं जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरलं असतं, एवढं पाणी वाहून गेलंय। महाराष्ट्रातले अनेक धरणं, माझ्या इथं असणारं उजनी पुन्हा भरलं असतं, एवढं पाणी वाहून गेलंय। आता भरलेलंच आहे। ही परिस्थिती, तिथला आमचा शेतकरी अडचणीत त्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, त्याचं उत्तर देत नाही। काल पावसामध्ये नेते मंडळींना त्याच्याकरता मोर्चे काढावे लागतायत, आंदोलन करावे लागतायत। अरे त्याचं उत्तर द्या ना। हा मुलगा ज्यावेळेस तुम्हाला नोकरी मागायला येतो त्याच्यावर लाठी हल्ला करता, सत्ता ह्याच्याकरता घेतली। सत्तेची मस्ती, सत्तेची नशा, सत्तेची धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारामध्ये आहे, हे या सरकारने लक्षात ठेवावं। आम्ही पण लक्षात ठेवतो, आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही। पण काय पद्धतीचं राजकारण चाललंय? तुम्ही सांगितलं होतं लगेच पैसे देतो, दिले पैसे? आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे आले? आम्ही आमचं सरकार असताना 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला, आता तो निर्णय बदलला। का बदलला? का उत्तर देत नाही? आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, 50,000 रुपये जे वेळेत परतफेड करतात त्यांना देण्याचा निर्णय घेतला। आमचा 2 लाखाच्या वरचा निर्णय राहिला। आम्हाला वाटलं नव्हतं सरकार जाईल, परंतु काहींनी सरकार घालवलं आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेच्या पुढे आलंय सरकार। कोणी घालवलंय? कोण याच्या पाठीमागे काम करत होतं? कोण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ड्रेस बदलून काय सांगितलं? नाही, स्त्रियांच्या वेशात त्याच्या संदर्भामध्ये ओळखू येऊ दे म्हणून वेगळ्या पद्धतीनं बाहेर पडत होते। अरे ह्या पद्धतीचं राजकारण, सरकार ज्यांचं आलंय त्यांना सरकार चालू द्या ना। केंद्रात तुमचं सरकार आहे, देशातल्या अनेक राज्यात तुमचं विचाराचं सरकार आहे, अजून किती सरकार पाहिजे तुम्हाला? सगळेच तुम्हाला पाहिजे। त्या गोव्यामध्ये काही थोडेसे काँग्रेसचे आमदार होते, त्यांनाही घेऊन टाकलं। अरे कुठे ठेवाल त्यांना? तुमचे आहेत, त्यांचे आणखीन आलेत। तिथं कर्नाटकामध्ये सरकार पाडलं, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडलं, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण करण्याचं काम चाललं। ह्याच्यातनं काय? भारतीय लोकशाही वेगळ्या प्रकारची आहे। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले त्या संविधानामध्ये काय सांगितलंय? बहुमताचा आदर करा, फोडाफोडीचा आदर करा सांगितलं नाही, गद्दारी करा सांगितलं नाही, खोक्याचं राजकारण करा सांगितलं नाही, लोकांचे प्रश्न सोडवा हे त्या बाबतीमध्ये सांगितलं। आणि सरकारमध्ये येऊन तुम्ही तर पहिल्यांदा धनंजयने सांगितलं 2 जण सरकार चालवत होता, आणि मग का हा प्रकल्प गेला? का इतरही प्रकल्प चाललेत? का त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घेत नाही? आम्ही त्या निर्णयाच्या करता विरोधी पक्ष म्हणून पाठिंबा द्यायला तयार आहे ना। आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास न होणारा प्रकल्प येणार असेल तर त्या प्रकल्पाचं आपण स्वागतच करू। तिथं प्रकल्प येत असताना जर स्थानिक लोकांनी विरोध केला तर सत्ताधारी पक्षांनी पण प्रयत्न करावे, आम्ही पण प्रयत्न करू। आपण लोकांना सांगू की तुमच्या जमिनीला चांगला दर देऊ, तुमच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पुढे चांगलं होईल। उद्याच्याला प्रकल्प उभा राहिला तर प्रकल्पग्रस्तांना पण तशा प्रकारचं मुलांना मुलींना ट्रेनिंग देऊन तिथं नोकरी लावू। ऐकतात लोक। आता वेगवेगळ्या प्रकारचे धरणं किंवा रस्ते, फ्लायओव्हर होत आहेत, रेल्वे लाईन होत आहेत, लोक मदत करतातच ना। एखाद्या ठिकाणी कोर्ट कचेरी होती, परंतु त्याच्यात मार्ग काढता येतो। पण मित्रांनो, तशा पद्धतीने हे लोक मदत करत नाही आणि नुसतं सांगतात की आम्ही सारखं काम करतो। सर्वसामान्य जनतेचं सरकार। अरे कुठल्या सर्वसामान्य जनता? तुम्ही तिथं बसला, कुठली सर्वसामान्य जनता? यांचं सरकार आल्यापासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडतायत, त्याच्याबद्दल कुणी त्या ठिकाणी बोलायला नाही। गेल्या 2-3 वर्षात 2-3 महिन्यापासून राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे।
ढासळली की नाही? सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईमध्ये गोळीबार वर करतात का नाही? अरे जर सरकारमधल्या पाठिंबा देणाऱ्या आमदारांनीच गोळीबार केला तर जनतेने न्याय मागावा कुणाला? म्हणजे इथं आखरीतच झालं. उलट कोण चुकीचं वागत असेल तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. तसं होत नाही. त्याच्यामध्ये खिशातनं पिस्तूल काढून गोळीबार केला जातो. त्यांची लोक शिवीगाळ करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती. हे साधू संतांच्या भूमीत चालतं. हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये चालतं. त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी आमदार हात पाय तांगड्या तोडल्याची भाषा करतात. कार्यकर्त्यांना सांगतात आता इथं मेळावा झाला, तशा पद्धतीनं त्यांच्या आमदाराचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात त्यांनी काय सांगावं? चांगलं काहीतरी सांगावं ना. म्हणले त्याच्यामध्ये विरोधकांचे हात तोडा, पाय तोडा, तांगड्या तोडा. काय तुमच्या मागे कुणी आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे काय? हे कसं काय बोलू शकता? आपण म्हणायचो की दुसऱ्या राज्यांच्या मध्ये, मी त्या राज्यांची नावं घेऊन त्यांना कमीपणा आणत नाही, परंतु इतर राज्यामध्ये तशा प्रकारच्या घटना घडतात. महाराष्ट्राला काय त्या रस्त्याने न्यायचंय? याबद्दलचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करणार आहेत का नाही? तुम्ही जर उद्या असं म्हणला जाऊ दे त्यांचं ते करतायत मरू दे, आपल्याला तर रोज कामच करावं लागतं. अरे पण जर काम करत असताना महागाई जर वाढत गेली तर तुम्ही जगणार कसं? शेती करत असताना तुमचे खताच्या किमती वाढल्या तर तुम्हाला शेती करता कशी येईल? बियाण्याच्या किमती वाढल्या, तुम्ही कशी शेती कराल? आज कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला न्याय कुणी देईना. आम्ही तिथं त्या दिवशी भेटतो आणि सांगितलं गेल्या वर्षी 58% कांदा निर्यात झालाय, आता फक्त 8% झालाय. तुम्ही दिल्लीमध्ये जावा, दिल्ली सरकारला सांगा की निर्यात चालू करा. का सांगत नाही? आमचं सरकार असतं तर आम्ही गेलो असतो. शरद पवार 10 वर्ष तिथं कृषी मंत्री होते, त्यावेळेस काही पण शेतकऱ्यांची अडचण आली की आम्ही तिथं जायचो. प्रकाश दादा जायचे, अमरसिंह पंडित जायचे, धनंजय जायचा आणि काम करून घ्यायचो. कारण साहेबांना लगेच कळायचं त्यातलं काय गमक आहे. हे आपण पाहिलंय. साहेबांच्यामुळेच 72,000 कोटीची कर्जमाफी उभे भारत देशातल्या शेतकऱ्यांना मिळाली. दुधाच्या धंद्याला चालना मिळाली, मासेमारीला चालना मिळाली, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प मार्गी लावले, शेततळी केली, राष्ट्रीय फलोत्पादन योजना राबवली. दुष्काळ पडला तर दुष्काळामध्ये तुमच्या बागा जगवण्याच्या करता टँकरनी पाणी घालायला पैसे दिले. काय नाही केलं? अडचणीच्या काळामध्ये माझा शेतकरी मोडू नये म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये पवार साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचा विचार केला. हे आपण विसरू शकत नाही. आणि हे मात्र भावच देत नाही. ऊसाची परिस्थिती एवढी आहे, कधी कारखाने सुरू होणार? आज खरं तर सहकार मंत्र्यांना देखील प्रकाशदादांनी बोलवलं होतं. मी म्हणलं आल्यावर त्यांना सांगावं, मी त्यांच्याशी बोलणार होतो. आता 19 तारखेला मीटिंग आहे. सावे साहेब येणार होते पण आता निरोपाला येणार नाही. आता का नाही येणार? काय अडचण आली? मग पहिलेच सांगायचं येणार नव्हतं. म्हणजे दुसऱ्या काहीतरी व्यवस्था केली असते, आणखीन कुणाला बोलवलं असतं. तुम्ही जर राज्यकर्ते म्हणून तिथं बसला, तुम्ही आज देखील पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे म्हणून अजून चार्ज घ्यायचा नाही. अरे असं कुठं असतं का? माग गणेशोत्सव होता म्हणून चार्ज घेत नव्हते, आता पितृपक्ष पंधरवडा म्हणून चार्ज घेत नाही. मंत्रालयामध्ये गेलं तर ते सेक्रेटरी लोक सांगतात दादा अजून 12-13 लोकांनी चार्जच घेतला नाही. काय पाहिजे म्हणजे चार्ज घ्याल? काय यांना चार्ज केल्याशिवाय चार्ज घेणार नाही? काय करणार काय? खरं सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, उद्या चार्ज घ्या, कामं खूप आहेत, लोकांचे प्रश्न आवासून समोर उभे आहेत, अडचणी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कमिटीच्या मीटिंग घ्या. काहीच करायला तयार नाही. न्याय मागायचा कुणाला? या गोष्टीचा विचार आपण कधी करणार आहोत का नाही? काही आमदार म्हणतात चुन चुन के गिन गिन के मारेंगे, चुन चुन के मारेंगे. अरे काय म्हणजे कोण कुणाला मारते, कोण कुणाला काय करते, बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात काय?
चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे, गिनता तरी येतं का? ही जी काही परिस्थिती आहे मित्रांनो, हसण्यावारी नेऊ नका. हे तरुणांचं भवितव्य यांच्या सगळ्यांच्या का हो, आमच्या काळामध्ये एसटीचा संप झाला त्यावेळेस बेंबीच्या देठापासून ओरडत होते सरकारी कर्मचारी करा, सरकारी कर्मचारी करा. आता काय झालं? 3 महिने झाले का गप्पा बसला? पुढे अडवलं. वेगवेगळे नेते तिथं जाऊन त्या ग्राउंडवर झोपले होते. काय झालं? ते आता तिकडे घरामध्ये गोदडीत झोपले. अरे मग जावा ना. आता तुमच्या विचाराचे मुख्यमंत्री आहेत, तुमच्या विचाराचे उपमुख्यमंत्री आहेत, तुमच्या हातामध्ये संपूर्ण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. आम्ही सरकारमध्ये आलं की वेगळ्या मागण्या करायच्या आणि हे सरकारमध्ये आलं की सोयीस्करित्या विसरून जायचं. ही जे काही दुटप्पी नीती आहे हे लोकांनी ओळखलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्राने तर कधीच फुटाफुटीच्या राजकारणाला महत्त्व दिलं नाही. मागं देखील शिवसेना 90-92ला फुटली होती, त्याच्यानंतर पण शिवसेना फुटली होती, परंतु फुटलेल्या नंतर एक देखील निवडून आला नाही. लोकांनी त्यांना बाजूला केलं. तुम्ही विश्वासार्थच लोकांची गमावलेली आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून त्यांचा भगवा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी मतं लोकांनी तुम्हाला दिली आणि असा काय चमत्कार घडला की सुरतला गेल्यानंतर सगळं बदलूनच गेलं. शिवाजी महाराजांचा इतिहास सुरतचा काय सांगतोय आणि आमच्या इथले तिकडच सुरतला जाऊन बसले. तिथं काय झालं कोणाला माहिती. तिथनं उठली तिथनं गुवाहाटीला गेली. तिथं एक म्हणतो काय डोंगर, काय डोंगर, काय डोंगर सगळीकडे सारखेच. काय झाडी, काय इथं झाडी नाही. ओके ओके काय आता तुम्हीच बघा. यांना कसं दुसरीकडे जाऊन दुसऱ्याचं गुणगान गाव. ठीक आहे, आपण दुसऱ्याचं गुणगान गावं, अरे पण आपल्याला का विसरता? आपला महाराष्ट्र एवढा सुजलाम सुफलाम देशाचं एक नंबर 1चं राज्य म्हणून तुमच्या माझ्या राज्याची ओळख. चव्हाण साहेब, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून दिग्गज नेते ह्या राज्याला मिळालेले आहेत. अशा वेळेस ही लोकांनी काय थट्टा चालवली राज्याची. काही तर मंत्री, मी आता अर्थमंत्री होतो, काही मंत्र्यांची वक्तव्य ऐकली की म्हणलं राव यांनी कुणाला अर्थमंत्र्याला विचारलंय का तिजोरीत पैसा आहे का, याला ही देतो त्याला ती देतो. त्यांचं भाषण म्हणजे हा काय तुला काय पाहिजे, 300 कोटीची योजना दिली, तुला काय पाहिजे, काय साखर कारखाना दिला, तुला काय पाहिजे, सूतगिरणी दिली. अरे काय खिशातनं काढून दिले का काय? सूतगिरणीला दिले, साखर कारखाने दिले, पैसे दिले, असं नाही होत. त्याला काही नियम आहे. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं, आत्ताच मला आपल्या ठिकाणचे हे भेटले होते नगराध्यक्ष, ते सांगत होते की दादा आम्हाला वडवणीला प्रकाशदादांनी 5 कोटी रुपये दिलेले होते, आता त्याची कामं काढायला घेतली तर त्याला स्थगिती आली. डीपीडीसी मध्ये धनंजयला विचारा, उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम अर्थमंत्री नियोजन मंत्री म्हणून मी केलं. भेदभाव केला नाही. तो निधी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये तुमची छोटी मोठी कामं करण्याच्या करता खर्च करता यावा त्याकरता निधीचं वाटप केलं. परंतु अजून पालकमंत्रीच नाही. आम्ही पांढऱ्या पुस्तकामध्ये विधिमंडळाने मान्यता दिलेली कामं देखील थांबवलेली का? कुठल्या भागात? आमच्या माजलगाव, वडवणी आणि त्या ठिकाणी धारूर ह्या भागामध्ये झालेली कामं काय यांना बघवत नाही? तिथं काय माणसं राहत नाहीत? ते काय जनावरं राहतात? तुमच्याही भागामध्ये कामं करा, पण पहिली मंजूर केलेली कामं पण होऊ द्या ना. महाराष्ट्रामधलीच कामं आहेत ना, बाहेरची तर नाही ना. आणि विकासाचीच कामं आहेत ना. आता त्या आपल्या माजलगाव शहरामध्ये कामं चाललीत, कॉन्क्रीटचे रस्ते, अजून पुढची काही कामं करायची. ती कामं थांबून ह्यांना काय मिळालं? आम्ही कधी दुसऱ्याची कामं थांबवली नव्हती. आम्ही 25-15चे पैसे द्यायचो,
त्यावेळेस विरोधी पक्षालाही पैसे द्यायचो. थोडंसं कमी त्यांना मिळत असतील, कारण कसं लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढप्या ओळखीचा असला तर ओळखीच्याला थोडं जास्त टाकतो ना, बाकीच्यांना सरसकट टाकतोय. तशा पद्धतीनं थोडा मनुष्य स्वभाव आहे. पण हे जे काही राजकारण आहे, आज 100-125 आमदार हे विरोधी पक्षात आहेत म्हणून त्यांच्या मतदारसंघातली सगळी कामं थांबवायची, हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नव्हतं. ह्याचाही विचार महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे. आम्ही कोर्टात गेलोय, धनंजय कोर्टात गेला होता, त्याच्यामध्ये हायकोर्टाचा काहीतरी एक निकाल लागला त्या डीपीसीचा, परंतु त्याच्याचबरोबर अजून काही केसेस कोर्टामध्ये. काय प्रत्येक वेळेस कोर्टातच जायचं का? उलट आपण खाजगीत म्हणतो ना, कुठेही पायरी चढा बाबा, पण कोर्टाची पायरी चढायला लागू नये. काहीतरी त्याच्या मागे कारण असेल ना, वडीलधारी सांगतात याचा. पण ह्या गोष्टीचा देखील कार्यकर्त्यांनो हे विचार करत नाही. अशा पद्धतीचं हे सगळं सरकार आहे. काही तर आमदार हे सत्तेवर आले तर कुठल्या कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारायला पण कमी करत नाही. कशा पद्धतीचं हे राजकारण आहे? त्याच्या संदर्भामध्ये काही खासदार पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांनाच धमक्या देतात. अरे, खासदारांनी पोलिसांनाच धमक्या द्यायच्या, हे कुठली पद्धत? ही राज्यामध्ये कधी पद्धत नव्हती. ह्याचाही आपण सगळ्यांनी विचार केला. अरे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय चाललंय ह्याचा विचार जरा करा. इथं कायदा सुव्यवस्था आहे का नाही? जर अशी कायदा सुव्यवस्था राहिली तर आपण गोरगरिबांनी कुणाला न्याय मागायचा? ह्या गोष्टीचा पण विचार हा निश्चितपणे ह्या निमित्तानं झाला पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे.